स्मार्ट अहमदनगर न्यूज। आसू फलटण येथे लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकसभा संपन्न। फलटण आसू राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे नेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील आसू येथे शोकसभा आयोजित करून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या शोकसभेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आसू गावचे नेते, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शिरूरराजे खर्डेकर व धीरेंद्रराजे खर्डेकर प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। प्रतिनिधी अजित पवार। शोककळा पसरली। कालचा दिवस खूप मोठा दुःखाचा डोंगर खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या वरती ओढवला आणि आज आपल्यावरती दादांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येते। हा क्षण कुणालाच वाटत नव्हता की आपण हा क्षण आपल्या समोर येईल। प्रत्येक व्यक्तीशी असणारी नाळ, सामान्य जनतेशी जुळलेली नाळ आणि त्या सामान्य जनतेसाठी कशाचाही विलंब न करता प्रत्येक क्षणामध्ये मदत करणारे आदरणीय दादा होत। काल मुद्दामून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला दुर्घटना घडली आणि दुर्घटना घडल्यानंतर मीडियाच्या काउंटरला पहिल्यांदा एका मोठ्या न्यूज चॅनल वरती बातमी प्रसारित केल्यानंतर संबंधित त्या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरला क्षणात सांगण्यात आलं, तुझं डोकं ठिकाण्यावरती आहे का? आणि त्याने ती बातमी पाठवल्यानंतर स्वतः संबंधित चॅनलच्या संपादकाने आणि बारामतीचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल दुःखद निधन बारामती या ठिकाणी झालं आणि पूर्ण महाराष्ट्र, सातारा जिल्हा आणि आपल्या गावावर सुद्धा त्यांचं या ठिकाणी शोकाकुल ह्याच्यात आपण सर्वांनी हे केलं। मित्रांनो, अजितदादा एक असा नेता होता, अजितदादा शब्दाचा पक्का होता। त्यांनी दिलेला शब्द तो नेहमीच पाळत होता। ह्याची जाणीव श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांना आधीच असेल। मित्रांनो, या ठिकाणी अजितदादा सारखा परत नेता होणे नाही आणि या ठिकाणी मी काय जास्त बोलणार नाही। अजितदादा बदले 2-3 आठवणी मी तुम्हाला